Okay, fine. So, yeah, let's begin for the session. So, once again, a very warm good evening and welcome for MERN Stack internship program. So, like last lecture मध्ये काही मुलांचं टेलविन कम्प्लीट झालंय आणि आपण रिस्पॉन्सिव्हनेसचा पण एक पेज क्रिएट केला होता, राईट? तर ते पेज कसं बनवायचं त्याचा एक आपण अजेंडा बघितलेला होता. नाव फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू जर्नी दॅट इज जावास्क्रिप्ट. इथून पुढे आता तुमची डेव्हलपमेंटची स्टेप स्टार्ट होते. ओके, कारण हा पार्ट जो आहे हा सर्वात मोठा म्हणजे ज्याला आपण बॅकबोन म्हणतो डेव्हलपमेंटचा, तो आपण स्टार्ट करणार. सो आता नॉर्मली जावा स्क्रिप्ट काय असते किंवा त्याचा यूज काय मार्केटमध्ये आणि त्याला कशा प्रकारे आपण यूज करू शकतोय, हाऊ टू राईट अ जावास्क्रिप्ट कोड, हे आजच्या लेक्चरचा मेन अजेंडा आहे. ओके, सो टुडेज लेक्चर जस्ट आय एम गोइंग टू गो विथ सम ऑफ द बेसिक सिनेरियोज रिगार्डिंग द जावास्क्रिप्ट. तर यासाठी इथे मी जस्ट एक जावास्क्रिप्ट फोल्डर क्रिएट करतोय. ओके, and simply just I will say that open this project with VS Code. तर इथे मी कमांड प्रॉम्प्ट ओपन करून जस्ट कोड स्पेस डॉट अँड जस्ट आय विल हिट एंटर. तर हा VS कोड ओपन करून देईल मला. ओके, आतापर्यंत आपण जे UI बघितला किंवा UI वरती ऑपरेशन परफॉर्म केले त्यामध्ये आपण काय बघितलंय की तुम्ही कोड स्ट्रक्चराइज करू शकताय आणि त्या स्ट्रक्चरला डिझाईन देऊ शकताय. येस ऑर नो? बट नाव वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू इंटरॅक्ट विथ द ऍप्लिकेशन. एका ऍप्लिकेशन सोबत इंटरॅक्ट कसं करायचं हे जावास्क्रिप्ट मध्ये आपण डिस्कस करणार. आता जावास्क्रिप्टला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करूया. ओके, सो just I will say that we will divide a JavaScript into two different categories. Okay, आणि यासाठी जस्ट मी व्हाईट बोर्ड ऍड करतोय. दॅट इज अ एक्सेल आय ड्रॉ. Okay, and let's use this one. Yes. सो लाईक जावास्क्रिप्ट ही दोन पार्ट मध्ये डिवायडेड आहे. ओके, नंतर आपण बघा जावास्क्रिप्ट काय आहे. बट जावास्क्रिप्ट दोन पार्ट मध्ये डिवायडेड असते. म्हणजे नॉर्मली लोक जावास्क्रिप्टला का घाबरतात हा खूप मोठा प्रश्न आहे. खूप सारे डेव्हलपर जावास्क्रिप्ट सिलेक्ट करत नाही. त्याची बाकी रिझन असं आहे, त्यांना वाटतं की जावास्क्रिप्ट खूप अवघड आहे. बट ऍक्च्युली असं नाहीये. त्याचं रिझन असं आहे, अवघड का वाटते जावास्क्रिप्ट, कारण जावास्क्रिप्ट दोन पार्ट मध्ये डिवाइड असते. फर्स्ट पार्ट असतो तो म्हणजे जावास्क्रिप्ट बेसिक. ओके, आणि दुसरा पार्ट असतो लाईक जावास्क्रिप्ट UI. ओके, JSUI. हे UI म्हणजेच पुढे चालून आपण डॉम नावाचा कन्सेप्ट शिकणार आहे. आता खूप सारे कॅन्डिडेट असतात ज्यांना हा सेकंड पार्ट येत नाही किंवा त्यांना हा सेकंड पार्ट थोडा डेंजर वाटतो. दे जस्ट फील दॅट इट्स बिट डेंजर, बट इट्स नॉट डेंजर. ओके, हा एक खूप सिम्पल वे अँड दिस इज द वे हाऊ वी आर गोइंग टू लर्न द जावास्क्रिप्ट. तर जावास्क्रिप्ट आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. ओके, आणि त्यानंतर जावास्क्रिप्टचा आपण थर्ड पार्ट पण बघणार आहे ज्याला म्हणतात ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट. व्हॉट वी आर गोइंग टू सी? ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट. व्हेरी गुड. काय बघणार आहे आपण? ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट. ओके, हा. तर आता यांना थोडं डिवाइड करूया आपण. ओके, आणि समजून घेऊया की हे कसे यूज होतं आणि यात काय काय टॉपिक आपण शिकणार आहे. तर बेसिक जावास्क्रिप्टच्या अंडर सर्वात स्टार्टिंगला आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहे तो आहे व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स हा टॉपिक झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे ऑपरेटर्स. ओके, विच इज द टॉपिक, द नेक्स्ट वन, ऑपरेटर्स. ठीक आहे,
Uh, then the next topic we are going to see, that is going to be statements. Okay. After that, we are going to learn loops. After the loops, we are going to learn functions. After functions, we are going to learn the next topic, that is arrays. Then we are going to learn strings, date, math. That's it. हा झाला तुमचा पहिला पार्ट. ओके. हा झाल्यानंतर मग आपण जावास्क्रिप्टच्या UI चे टॉपिक शिकणार आहे. ते टॉपिक म्हणजे जावास्क्रिप्ट डॉम. ओके. त्यानंतर जावास्क्रिप्ट लाईक इव्हेंट हँडलिंग, जावास्क्रिप्ट API कॉल. ओके. जावास्क्रिप्ट ॲनिमेशन विथ इव्हेंट्स. हा तुमचा डॉमचा पार्ट आहे. हा झाल्यानंतर मग आपण ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट शिकणार, ज्यामध्ये आपण लाईक वी आर गोइंग टू लर्न द कॉन्सेप्ट लाईक डिस्ट्रक्चरिंग. Okay, then we are going to learn the spread operator. Spread operator. Then we are going to learn the rest parameter. Okay, त्यानंतर आपण string literals. त्यानंतर object literals. Okay, so after this object literals स्पेल इश्यू असू शकता. ओके, थोडं मॅप करून घ्यावं लागेल. Object literals. Then we are going to learn the next concept, that is going to be default function, default value. Okay, then we are going to learn the generators. After generator, we are going to learn promises. Okay, timeout, interval, and storages. Okay, so this is how the JavaScript is divided. So या प्रकारे तुम्ही JavaScript ला डिवाइड करू शकता. This is the way how we actually work with the JavaScript. तुम्हाला JavaScript मधले एवढेच टॉपिक जरी आले तरी चालतं. इथे आपण अजून एक टॉपिक बघणार आहे, बट थोडासा क्रिटिकल असेल तो, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेग्युलर एक्सप्रेशन्स. ओके. आणि असिंक अवेट जे हे जे प्रॉमिसेस आहे, यामध्ये आपण एक कॉन्सेप्ट बघणार आहे. प्रॉमिसेस मध्ये असिंक अवेट. ओके. सो दिस इज हाऊ आवर एंटायर जर्नी विल फ्लो. या प्रकारे आपण वर्किंग करणार आहोत. आय होप सो दॅट इज क्लिअर. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, व्हेरी गुड. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द इम्प्लिमेंटेशन. तर चला जावास्क्रिप्टला समजून घेऊया. जावास्क्रिप्ट ही एकमेव अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही 5 टाईपचे ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. किती टाईपचे? कोणते कोणत्या टाईपचे असतील सांगा बरं. वेबसाईट, अजून येस ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप, अजून डेस्कटॉपचं पण ऍप तुम्हाला डिझाईन करता येतं, अजून तुम्ही बॅकएंड सर्व्हरचं पण ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकताय. आणि लास्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा कन्सोल बेस ऍप्लिकेशन, ज्याला कमांड लाईन इंटरफेस म्हणतात, हे तुम्ही डेव्हलप करू शकता. समजतंय? म्हणजे एक प्रोग्रामिंग लँग्वेज सर्व ऑपरेशन परफॉर्म करू शकते. पण ही प्रोग्रामिंग लँग्वेज वाटते तेवढी अवघड पण नाही आणि वाटते तेवढी सोपी पण नाही. हिला प्रॅक्टिसची आवश्यकता असते. सो फ्रॉम फर्स्ट टू लास्ट यू मस्ट बी व्हेरी क्लिअर विथ द प्रॅक्टिस टॉपिक्स. तुमचे प्रॅक्टिसचे मॉड्यूल खूप क्लिअर हवे. समजताय का? ओके. तर चला आता आपण इम्प्लिमेंटेशन करूया. लेट्स लर्न रिगार्डिंग द जावास्क्रिप्ट. तर यासाठी मी काय करेल, एक फोल्डर ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं आहे, राईट? सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, जस्ट आय विल से दॅट just have to move this to a second desktop, and here just I will say
I will create one file, index.html, and let me check for the extensions. एक जस्ट मी एक थीम इथे इन्स्टॉल करतोय. त्याने थोडे आयकॉन्स चांगले दिसतात. नथिंग मोर दॅन दॅट. Okay, and just I will create one file folder that is called as a JS folder. So let's create a folder called as JS folder. So just I will make a right click and just I will say main.js. ओके, तर जावास्क्रिप्टची जी फाईल असते तिचं एक्सटेन्शन काय असतं? JS. ओके, आता लेट्स से दॅट की मला इथे जावास्क्रिप्टचा कोड रन करायचा आहे. व्हॉट इज अवर अजेंडा? टू रन अ जावास्क्रिप्ट कोड. मला जावास्क्रिप्टचा कोड रन करायचा आहे. मग जावास्क्रिप्टचा कोड रन केव्हा होईल? जेव्हा ब्राउझर मध्ये जावास्क्रिप्ट ऍक्टिव्ह आहे. बट हे कसं कळणार की जावास्क्रिप्ट आहे की नाहीये? येस, ऍज अ युजर तुम्हाला कसं काय कळणार की जावास्क्रिप्ट एनेबल आहे की नाहीये? येस हरीश. नो सर. ओमकार. स्क्रिप्ट टॅगने समजणार नाही युजरला. अरे डेव्हलपर आहे रे, डेव्हलपरला काय माहिती की इन्स्पेक्ट नावाचा सेक्शन असतो की नाही? बरोबर की नाही समर्थ बेटा? कसं कळणार? आपल्याकडे एक टॅग असतो ज्याला म्हणतात नो स्क्रिप्ट. कोणता टॅग आहे? जर मी याला म्हटलो जावा स्क्रिप्ट इज नॉट एनेबल, ओके, जर मी म्हटलो की जावा स्क्रिप्ट इज नॉट एनेबल आणि याला जर आपण लाईव्ह सर्व्हर वरती रन जर केलं, लेट्स रन दिस वन ऑन लाईव्ह सर्व्हर. Yes, you will see that currently it will not show anything. But जर मी ब्राउझर मध्ये गेलो आणि ब्राउझरच्या सेटिंग मध्ये जर मी असं टाईप केलं जावा स्क्रिप्ट, तर इथे मला सेटिंगचं एक ऑप्शन येतं. ओके, आणि या सेटिंग मध्ये साईट कॅन यूज जावा स्क्रिप्ट, इथे जर जाऊन मी जर नो केलं आणि आता जर पेज रिफ्रेश केलं तर ते म्हणेल जावा स्क्रिप्ट not node, JavaScript is not enabled. So you can see if I refresh the page, it shows that. याचा अर्थ काय? अरे ते नाही रे, नो स्क्रिप्ट हा असा एलिमेंट आहे ज्यामध्ये आपल्याला कळतं की जावास्क्रिप्ट एनेबल आहे की नाही. ओके, मग याला तुम्ही डेकोरेट करू शकता, याला चांगला CSS अप्लाय करू शकताय. यामध्ये तुम्ही कलर ऍड करा, फॉन्ट इन्क्रीज करा, तुम्ही युजरला हे शो करू शकताय. बट जर मला जावास्क्रिप्ट एनेबल करायचे असेल, जर मी म्हटलो साइट कॅन यूज जावास्क्रिप्ट, नाउ यू विल सी इट वोंट बी विजिबल एनिमोर. समजतंय? नेक्स्ट, जावास्क्रिप्ट मध्ये जर मला ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल तर इथे मी इन्स्पेक्ट सेक्शन ओपन करेन आणि ते सर्व ऑपरेशन चेक करण्यासाठी आपल्याकडे कन्सोल असतो. व्हॉट वी हॅव? अ कन्सोल. या कन्सोल मध्ये तुम्ही पूर्ण डेटा टेस्ट करू शकताय. You can just check each and everything in the console. You can just check each and everything in the console. Okay. मग आता लेट्स से की मला कन्सोल वरती हॅलो प्रिंट करायचंय. काय प्रिंट करायचंय? हॅलो. जर मला कन्सोल वरती हॅलो प्रिंट करायचं असेल, आता मला कन्सोल वरती प्रिंट करायचंय,
तर यासाठी आपल्याकडे एक कन्सोल नावाचा ऑब्जेक्ट असतो. दिस इज अ इनबिल्ड ऑब्जेक्ट. इनबिल्ड म्हणजे काय? सिस्टीम प्रीडिफाईन. सिस्टीमच्या आतमध्येच तो आहे. सो इफ आय जस्ट से लॉग अँड नाव इफ आय जस्ट से हॅलो आणि याला जर मी सेव्ह केलं and if I go to the browser you will see that it won't work. कारण मी अजून ही जी जावास्क्रिप्टची फाईल आहे आपली, या फाईलला इंडेक्स फाईल सोबत लिंकअप नाही केलंय. तर आता लिंकअप कुठे करायचं बघा, जिथे बॉडी क्लोज होतो त्याच्या एक्झॅक्टली वरती. आणि लिंकअप करण्यासाठी मी स्क्रिप्ट टॅग विथ SRC यूज करेल. जस्ट आय विल से main.js and you will see we can have a hello over here. समजलंय? ट्राय करून बघता? ट्राय करून बघा. ओके, सो इथे आपण काय बघितलं की एक कन्सोलचा यूज करून तुम्ही आउटपुट क्रिएट करू शकता. ओके, सो दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस टू राईट अ जावास्क्रिप्ट कोड. जावास्क्रिप्टचा कोड हा सेपरेट फाईल मध्येच लिहायचा असतो प्रत्येक वेळेस. इट्स कंपल्सरी. आणि तो प्रत्येक वेळेस जिथे बॉडी क्लोज होते त्याच्यावरतीच मेन्शन करायचा आहे. हे पण तेवढंच कंपल्सरी. इज दॅट क्लिअर? गुड. नाव लेट्स डिस्कस रिगार्डिंग द कॉन्टेंट इन जावास्क्रिप्ट. आता जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही नंबर व्हॅल्यू पण यूज करू शकता, लाईक 1 2 3 4. इथे सिंगल कोट मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. तसंच जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही console.log मध्ये मी ट्रू किंवा फॉल्स पण देऊ शकतोय. ट्रू फॉल्स म्हणजे काय? बुलियन व्हॅल्यूज. व्हेरी गुड. तर या बुलियन व्हॅल्यूज मध्ये आउटपुट भेटतात. जर मी हा ट्रू सिंगल कोट मध्ये लिहिला, ओके, सो लेट्स से जस्ट आय विल से लॉग सिंगल कोट ट्रू आणि याला जर आपण सेव्ह केलं तर बघा या दोन ट्रू मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतोय का? कलर मध्ये जे व्हाईट कलर मध्ये दिसतं ते म्हणजे प्युअर स्ट्रिंग. म्हणजे जर सेकंड लाईनचा जो मी डबल कोट मध्ये ट्रू लिहिलाय हा काय आहे? हा बुलियन का स्ट्रिंग आहे? स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा. इट्स अ स्ट्रिंग व्हॅल्यू. नाव if I just write log in single quote 1 2 3 4 and if I save it, you will see that this is also will be in white color, means हे पण स्ट्रिंगच आहे. ओके, सो या प्रकारे तुम्ही कन्सोल मध्ये डेटा प्रिंट करू शकताय. बट ऍक्च्युली जेव्हा आपण कोडिंग करतो तेव्हा आपण डेटा व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. बरोबर की नाही? बरोबर ना? तर सांगा मला व्हेरिएबलची डेफिनेशन कोण सांगेल? व्हॉट इज अ व्हेरिएबल इन प्रोग्रामिंग लँग्वेज? इट इज यूज टू स्टोअर डेटा. हा डेटा कसा असतो? परमनंट का टेम्पररी? मग डेफिनेशन कशी हवी आहे? व्हेरिएबल इज यूज टू स्टोअर द डेटा विच इज टेम्पररी. बरोबर की नाही? मग जर मला जावास्क्रिप्ट मध्ये एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे तर आपल्याकडे 3 कीवर्ड असतात, where, let आणि const. बट यापैकी आपण where यूज करत नाही. कोणतं यूज करतो आपण? लेट आणि कॉन्स्ट. तर मी फक्त तुम्हाला शिकवणार लेट आणि कॉन्स्ट शिकवणार आहे. whereची जर तुम्हाला अजून डिस्क्रिप्टिव्ह मिनिंग हवी असेल तर मग शिकवल, बट त्याची आता जरूरत नाही काही. सो लेट्स से की मला एक टेक्स्ट डिक्लेअर करायचं आहे ज्यामध्ये मला माझंच नाव लिहायचं आहे, लाईक दीपक. कीवर्ड. सो दिस लेट अँड कॉन्स्ट आर द कीवर्ड. कीवर्ड म्हणजे काय? कीवर्डची डेफिनेशन काय असते? येस, दे आर प्रीडिफाईन अँड युनिक फॉर दे आर युजर रिझर्व कीवर्ड्स. हा, ही परफेक्ट व्याख्या आहे. दिस अ परफेक्ट डेफिनेशन. काय असतात कीवर्ड? दे आर रिझर्व वर्ड्स. ओके,
तर त्यापैकी हे दोन रिझर्व्ह वर्ड आहे. कोणते कोणते? लेट आणि कॉन्स्ट. बघा मी दोन्ही पण ठिकाणी लाईक आय विल जस्ट से नंबर और जस्ट आय विल यूज द व्हॅल्यू ऑफ पाय. पायची व्हॅल्यू काय असते? 3.14. आणि या दोन्ही पर्यंत आता आपण लॉग मध्ये प्रिंट करूया. सो जस्ट आय विल से लॉग टेक्स्ट and then I will say log pi and let's save it. Let's save it. So you will see one thing that की तुम्ही व्हेरिएबल्सला पण इथे प्रिंट करू शकता. बघा दीपक कुमार आलाय 3.4 पण आलाय. लेट्स से just a minute. Okay. So here you can see now we have the variables are having Deepak Kumar and 3.5, 3.14. आता आपण जर या टेक्स्टला जर चेंज करण्याचा प्रयत्न जर केला, सपोज मी इथे लिहिलं ओमकार, and if I save it, you will see that it will show the updated value. But हेच जर मी कॉन्स्ट साठी जर केलं, like just if I say pi value will be equals to 22/7, तर इथे मला एरर आहे. एरर काय असेल? असाइन. बघा एररचं नाव बघायचं, टाइप एरर एका ठिकाणी लिहून घ्या. जावास्क्रिप्ट मधला हा आपला पहिला एरर आहे. कोणता एरर आहे हा? टाइप एरर. जावास्क्रिप्ट मध्ये 4च टाइपचे एरर असतात, त्यापैकी हा पहिला एरर आहे, टाइप एरर. ओके. तर हा काय सांगतो की तुम्ही कॉन्स्टंटला व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. चला, म्हणजे कॉन्स्टंटला तुम्हाला परत परत व्हॅल्यू असाइन करता येत नाही. ओके. आता जर मी या लेटला काहीच डेटा दिला नाही तर काय आउटपुट येईल या टेक्स्टचं? चला थोडं केबीसी घेऊया. ओके, कोडकडे इथे बघा, मी या टेक्स्टला काहीच व्हॅल्यू दिलेली नाही, तर काय व्हॅल्यू येईल? First, it will be a not a number, nan. Second, it will be a null. Third, it will be a blank. Or fourth, it will be undefined. Undefined. अजून कोणी undefined म्हणताय का? Not a number. अजून पाटील. नल. नल कोण म्हटलं? हा. तर आउटपुट येणार आहे अनडिफाईन्ड. काय येणार आहे? अनडिफाईन्ड. ही एक जावास्क्रिप्ट मधली स्पेशल डेटा टाइप आहे, अनडिफाईन्ड. जेव्हा व्हेरिएबलला व्हॅल्यू नसते तेव्हा ती काय असते? अनडिफाईन्ड. पण जर तुम्हाला नल हवा असेल तर नल व्हॅल्यू तुम्हाला असाइन करावं लागते. आता त्याची व्हॅल्यू काय आहे? नल एक रिझर्व्ह कीवर्ड आहे, पण ती व्हॅल्यू असाइन करावं लागते. आलंय का लक्षात? आता हेच जर मी कॉन्स्टला केलं तर काय आउटपुट येईल सांगा बरं? केबीसी. ओके. पहिली व्हॅल्यू अनडिफाईन येईल, दुसरी व्हॅल्यू आहे नल येईल, तिसरी व्हॅल्यू आहे लाईक नॉट अ नंबर, आणि लास्ट व्हॅल्यू एरर. चौथा आहे म्हणून एरर. ओके. सो इट विल बी एन एरर. हा दुसऱ्या टाइपचा एरर आहे, सिंटॅक्स एरर. आतापर्यंत किती एरर टाइप बघितले आपण जावास्क्रिप्ट मध्ये? 2. एक असतो टाइप एरर आणि सिंटॅक्स एरर. सिंटॅक्स एरर केव्हा येतो? जेव्हा तुम्ही एक स्पेसिफिक सिंटॅक्सचा रूल फॉलो करत नाही. आणि इथे सिंटॅक्सचा रूल काय फॉलो नाही केला आपण? कॉन्स्टला व्हॅल्यू आवश्यक आहे. इट्स कंपल्सरी टू असाइन अ व्हॅल्यू टू कॉन्स्ट. हे कंपल्सरी. समजतंय? त्यामुळे आपल्याला हा एरर येतोय. मी जर इथे व्हॅल्यू 0 जरी असाइन केली तरी चालतं, किंवा नल जरी दिली तरी चालेल, बट इट मस्ट बी अ व्हॅल्यू. इट मस्ट बी अ व्हॅल्यू. समजतंय?
इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? सर्व क्लिअर आहे? व्हेरी गुड. नाउ लेट्स से दॅट what we want that like इथे जे आपण डेटा असाइन करतोय, मला याची टाइप चेक करायची. व्हॉट आय वॉन्ट टू डू, आय जस्ट वॉन्ट टू चेक द टाइप ऑफ इट. जर मी इथे 10 व्हॅल्यू दिली तर काय असेल बरं टाइप बाय डिफॉल्ट? आणि जर इथे मी 10.10 दिली तर? व्हेरी गुड. काय व्हॅल्यू असेल? हा. आता हे चेक करायचंय मला की खरंच फ्लोट असते का. सो या वेळेस आपण काय करणार, आपल्याकडे एक स्पेशल कीवर्ड असतो ज्याला म्हणता टाइप ऑफ. तर जावास्क्रिप्ट मध्ये फ्लोट नसतो, तर काय असतं? नंबर. जर मी फ्रॅक्शन जरी दिलं तरी नंबर, आणि एक नॉर्मल व्हॅल्यू जरी दिली तरी काय येईल? व्हेरी गुड. सो इट विल बी ऑलवेज हे कंपल्सरी. येस, जावास्क्रिप्ट मध्ये एकच डेटा टाइप आहे. जर हेच मी जर ट्रू दिलं तर बुलियन. व्हेरी गुड. आणि जर हेच मी सिंगल कोट मध्ये दिलं तर? व्हेरी गुड. आणि जर आपण काहीच व्हॅल्यू असाइन नाही केली तर काय येणार? काय येणार त्याचा डेटा टाइप? अनडिफाईन. काय असणार आहे डेटा टाइप? अनडिफाईन. तर आपल्याकडे कोणता कीवर्ड आहे? टाइप ऑफ. So the type of is a keyword which we can use to handle or to check the data type of value. जर मी नल केला तर काय येईल बरं डेटा? नलचा डेटा टाइप काय येईल बरं? तर याचा डेटा टाइप येतो ऑब्जेक्ट. काय असतो? ऑब्जेक्ट. सो नल हॅज अ डेटा टाइप कॉल्ड ॲज अ ऑब्जेक्ट. ओके. तर कोणते कोणते डेटा टाइप आहे आपल्याकडे? नंबर, स्ट्रिंग, बुलियन, ऑब्जेक्ट अँड अनडिफाईन. जावास्क्रिप्ट मध्ये हे डेटा टाइप खूप कॉमनली यूज होतात. ओके. खूप कॉमनली म्हणजे खूप कॉमनली यूज होतात. यांच्यापैकी जो ऑब्जेक्ट डेटा टाइप आहे, तर हे जे सर्व डेटा टाइप आहे यांना म्हणतात प्रिमिटिव्ह डेटा टाइप. काय म्हणतात? आणि जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला म्हणतात नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ओके. मग आता क्वेश्चन असे, ऑब्जेक्टच्या अंडर कोण कोण येतं? तर पुढे चालून आपण हे बघणार आहे. ऑब्जेक्टच्या अंडर येतं नल व्हॅल्यू, फंक्शन, नाही सॉरी, फंक्शनची टाईपच फंक्शन असते, अरे अँड ऑब्जेक्ट. हा कोणता ऑब्जेक्ट? हा जेएस ऑब्जेक्ट. तर यात नल पण नॉन प्रिमिटिव्ह मध्ये नाही येत ऍक्च्युली, बट मी आता घेतला याला कारण ते ऑब्जेक्ट टाइप मध्ये येतो. इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? एकदा ट्राय करून बघता ओमकार? करा. येस. तर जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला हे 5 डेटा टाइप मिळतात: नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाईन्ड आणि ऑब्जेक्ट. आणि चेक करण्यासाठी आपण कोणता कीवर्ड यूज करतो? टाइप ऑफ कीवर्ड. व्हेरी गुड. नाउ लेट्स अंडरस्टँड द नेक्स्ट टॉपिक. लेट्स से मला व्हेरियस ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. ओके. आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये आपल्याकडे वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळे ऑपरेटर्स असतात. काय असतात? ऑपरेटर्स. यापैकी आपण सर्वात पहिला ऑपरेटर जो लर्न करणार तो आहे अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके. नाही, जर तुम्ही लेट अँड कॉन्स जर लावला नाही तर त्याने काय होतं,
तो व्हेरिएबल ॲज अ ग्लोबल व्हेरिएबलच्या अंडर येतो आणि हे चुकीचं आहे जावास्क्रिप्टमध्ये. त्यामुळे विदाउट व्हेरिएबल कधीच, विदाउट कीवर्ड कधीच व्हेरिएबल डिक्लेअर करायचं नाही. बघा, लेट हा कीवर्ड आहे आणि व्हेरिएबल आणि टेक्स्ट हा व्हेरिएबलचा नेम आहे. चालतं ना, असं केलं तरी चालतं, पण हे चुकीचं आहे. ते चुकीचं आहे, तसं करत नाही आपण, कारण ग्लोबलाइज कोड कधीच कोणी लिहित नाही. आता उद्या सपोज या समर्थाने BMW घेतली, मग हा बस स्टँड मध्ये लावून देणार आहे का? नाही. का बरं? कारण ते त्याला थोडं प्रायव्हेटाईज करायचंय, बरोबर की नाही? हा, आता तो नाशिक रेल्वे स्टेशन ते त्याला जर द्वारका चालवायची असेलच BMW 20 रुपये सवारी, तर तो चालू शकतोय, बरोबर की नाही? ओमकार लगेच तयार आहे बघ. हा, पेट्रोलचा शेअर घालता आहे तू. समजलं का? व्हेरिएबल ग्लोबलाइज नसावा, ते डेंजरस असतं हेल्थसाठी, प्रोग्रामिंगच्या, तुमच्या नाही. ओके, समजलंय? हा, आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया. ओके, जो थोडा इम्पॉर्टंट आहे आणि इथे खूप साऱ्या गोष्टी लर्न करण्यासारख्या. तर आपल्याकडे आहे अरिथमेटिक ऑपरेटर. सपोज माझ्याकडे दोन व्हेरिएबल आहे, n1 ॲज अ 10 आणि लेट n2 ॲज अ 20. जर मी यांना म्हटलो लाईक रिझल्ट, इफ आय वॉन्ट ॲडिशन, सो व्हॉट आय विल से, रिझल्ट n1 प्लस n2, तर काय आउटपुट येणार आहे? 30, राईट? So the result will be 30. So if I save this, you will see the 30 as a result. आता बघा, आपण खूप सारा कोड लिहितोय, राईट? आणि कन्सोल हा फिल होत जातोय. मला सपोज असं हवंय की कन्सोल मला इथे क्लिअर करायचं या पॉइंटला. सो आय कॅन जस्ट यूज अ मेथड कॉल्ड ॲज अ कन्सोल डॉट क्लिअर. याने काय होतं बघा, वरती आला का, कन्सोल वॉज क्लिअर, राईट? सो आपला कन्सोल क्लिअर झाला. आता मी असा क्वेश्चन विचारतोय, जर मी याला सिंगल कोट मध्ये दिलं तर काय आउटपुट येणार? हा, चला 4 ऑप्शन देतो. पहिला येणार एरर, दुसरा येणार लाईक 30, तिसरा येणार दॅट विल बी 10-20 आणि तिसरा येणार नॉट अ नंबर. सांगा समर्थ, ते तुम्हाला माहिती, मला काय माहिती. हा, तर इथे काय होतं, स्ट्रिंगला प्रायोरिटी जास्त असते. जर एखाद्या स्ट्रिंग सोबत एखादी नंबर व्हॅल्यू जर असेल तर तो त्याला जॉईन ऑपरेशन परफॉर्म करतो. त्याला टेक्निकल भाषेत कॉन्केटिनेशन म्हणतात. तर काय होणार आहे? कॉन्केटिनेशन. मग जर मला असं नकोय तर त्यासाठी आपल्याला टाईप कास्टिंग करावी लागते. काय करावं लागतं? टाईप कास्टिंग. तर दोन टाईपच्या टाईप कास्टिंग असतात. कोणत्या कोणत्या? इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. कोणते कोणते असतात? इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. सांगा, इम्प्लिसिट म्हणजे काय? अरे तेच तेच रिपीट करू राहिले. कोण सांगेल? नाही, हे चुकलंय. जावा मध्ये माहित नाही, इकडे वेगळं आहे. हे बघा, जावा स्क्रिप्ट अशी लँग्वेज आहे ज्याला PHP येते त्याला जावा स्क्रिप्ट आहे. कारण PHP आणि जावा स्क्रिप्ट सिमिलर आहे, त्यांचे बिहेवियर पण थोडेसे वेगळे वेगळे. इथे आउटपुट आपल्याला काय येत आहे?
10-20 मला 30 हवंय, तर आपल्याला एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग करावी लागेल. काय करावं लागतं? एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. सो एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग साठी आपल्याकडे एक नंबर नावाचा कन्स्ट्रक्टर आहे. काय आहे? त्यामध्ये आपण जी पण स्ट्रिंग पास करू तो त्याला नंबर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि मग तुम्हाला आउटपुट काय येईल? 30. आता जर मी इथे 30 इथे 20A जर टाईप केलं किंवा 20Q, हेच करूया. And now I will ask you what will be the output. Okay, 30 ASCII value 31. 3007. अरे बापरे, आता खूप पुढे गेला. आता मला सांगा, ही व्हॅल्यू प्युअर नंबर आहे का? तर मी असं म्हणू शकतोय का हा नॉट अ नंबर आहे? म्हणू शकतोय ना? मग हा जर आउटपुट नॉट अ नंबर आला आणि हा नंबर आहे, नंबर प्लस नॉट अ नंबर विल बी नॉट अ नंबर. काय ना आउटपुट काय ना? एन एन, नॉट अ नंबर. नन नाहीये. ओके, ती मूवी नाही. नन, इट्स अ नॉट अ नंबर. NaN. समजलंय? आता मला सांगा, सपोज मी दोन्ही पण व्हॅल्यू दिल्या नाही, अनडिफाईन आपल्याकडे, आणि मी ऍडिशन करतोय, तर काय आउटपुट येणार? अरे N1 N2 हे व्हेरिएबल आहे. हा ओके, आधी एरर प्रिंट होईल. अजून अनडिफाईन, अनडिफाईन प्लस अनडिफाईन अनडिफाईन. ते असं नाही ना, बाय वन गेट वन फ्री. अनडिफाईन हा नंबर आहे का? N1 N2 मध्ये काय आहे? अनडिफाईन अनडिफाईन. मग हा नंबर आहे का? मग अनडिफाईन प्लस अनडिफाईन कधी नंबर जनरेट होईल का? मग तो काय सांगेल? इट्स नॉट अ नंबर. काय आउटपुट येईल आपल्याला? नॉट अ नंबर. ओके, हा, हे जावास्क्रिप्ट मध्ये पूर्वी नव्हतं, त्यामुळे एरर येत होते. बट त्यांनी त्याच्यात ऍडिशनल ऍड केलं आणि 2009च्या अराउंड हे नॉट अ नंबर कन्सेप्ट आला होता. ओके, एन. आता मला एक सांगा, जर मी इथे 10 पास केलं आणि इथे स्ट्रिंग मध्ये 20 पास केलं आणि इथे मल्टिप्लाय केलं, तर काय आउटपुट येईल? 20 10 वेळेस प्रिंट होईल, 10 20 वेळेस प्रिंट होईल. अजून इथे इम्प्लिसिट टाईप कास्टिंग काय होणार आहे आणि आउटपुट काय येणार आहे? 200. कारण ते मल्टिप्लाय बाय 20 काय आहे? 200. तर इथे इम्प्लिसिट टाईप कास्टिंग होते. हेच थोडं कन्फ्युजिंग आहे. त्यालाच इम्प्लिसिट म्हणतात मग. एक्सप्लिसिट म्हणजे फोर्सफुली करते. आता तुम्ही इथे स्वतःहून आले का मी तुम्हाला बोलवलेलं आहे मार्केटिंग करू? तुम्ही स्वतःहून आला, मनीष स्वतःहून आला होता. मी मनीषला कॉल करून बोललो नव्हतो की मनीष माझ्या क्लासमध्ये या आणि शिक. याला म्हणतात इम्प्लिसिटली तो आला. पण सपोज मी जर मार्केटिंग केली, मग तुम्ही फोर्सफुली आले, किंवा जसं यांचं मी लेक्चर घेतलं होतं मीटमध्ये, तिथे फोर्सफुली बसवलेलं होतं, त्याला म्हणतात एक्सप्लिसिट प्रेशर. हे ऑटोमॅटिक होतंय आतून. तर इथे मायनस ला पण काय येणार आहे?
-10 कारण इम्प्लिसिट टाइप कास्टिंग होणार. डिव्हिजनला काय येणार आहे 0.5 इम्प्लिसिट टाइप कास्टिंग आणि मॉड्युलसला काय येणार आहे एरर 10 mod by 20 काय येईल आउटपुट. इफ आय सेव्ह दिस इट विल बी 10. अरे बाळांनो मॉड्युलस माहित आहे का असतं. हा मग रिमाइंडर काय येतो काय आला रिमाइंडर तर काय आला तिथे याला काय म्हणतात मोठा नंबर याला म्हणतात रिमाइंडर आणि या वरचा असतो त्याला काय म्हणतात येल्लो क्वेश्चन काय म्हणतात. कार्तिक झोपला नाही ना. हा तर बघा जेव्हा तुम्ही मॉड्युलस ऑपरेटर यूज करता तेव्हा काय येतं 10 नाही रे रिमाइंडर येतो. ओके वरती काय ना जेव्हा डिव्हिजन यूज करणार तेव्हा क्वेश्चन. मग आता 0.5 का बरं येतो बरं तिथे वरती. मग आता इथे काय होणार इथे जेव्हा आपण पॉइंट ऍड करू याला ऍक्च्युली जो क्वेश्चन असतो त्याला रिझॉल्व व्हॅल्यू लागते. काय असते रिझॉल्व म्हणजे फायनल कन्क्लुजन. काय लागतं फायनल कन्क्लुजन. मग इथे मी पॉईंट दिला तर इथे 10 येणार म्हणजे 0 येणार म्हणजे काय येणार 10 25 जार 100 आला आता 0 व्हॅल्यू. दॅट्स इट. बट मॉड्युलस मध्ये 0.5च्या पहिलं रिमाइंडर काय असतो ते कॅल्क्युलेट होतं. येतंय लक्षात. दीज आर कॉल्ड एज अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर कोणते कोणते असतात आपल्याकडे प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आणि मॉड्युलस. आता मला सांगा जर मी इथे डबल इंटू केलं तर काय आउटपुट येणार आहे. मग काय येईल आउटपुट 10⁻²0. तर मला हे आउटपुट आहे कारण ती पॉवर व्हॅल्यू त्याची काय व्हॅल्यू आहे पॉवर व्हॅल्यू. हे जर मी असं म्हटलो 2 आणि इथे 3 दिलं तर काय येईल आउटपुट 8. व्हेरी गुड. म्हणजे डबल स्टार म्हणजे काय पॉवर पॉवर नाही पॉवर. ओके येतंय लक्षात. आता हे 2⁻³ असेल. सो इट विल बी समथिंग दिस नंबर. ऍडिशन जर तुम्ही ऍडिशन केली तर काय आउटपुट येईल सांगा बरं. अरे बाळांनो इथे कॉन्केटिनेशन होणार प्लस आहे ना तर काय आउटपुट येणार आहे 2 3.5. आणि जर मल्टिप्लिकेशन केली तर 3 × 2 × 3.5. गणित चांगलं आहे तुमचं. ओके समजलं का घेतो आहे. व्हेरी गुड. कार्तिक डबल इन्व्हर्टेड कॉमा ठेवला तरी पण काही प्रॉब्लेम नाही नाही ठेवला तरी पण फक्त ऍडिशनला त्याची प्रायोरिटी असते. त्यासाठी आपण काय यूज करतो एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. जर मला नंबर हवा असेल तर आता हा नंबर एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग साठी यूज होतो म्हणजे फोर्सफुली कन्वर्ट करणे. हा आता मला सांगा इथे जर 2 आलं तर काय होणार तेवढंच नाही इंटिजरला स्ट्रिंग मध्ये नाही. यात फक्त तुम्ही दोनच गोष्टी करू शकताय. एक तर तुम्ही स्ट्रिंगला नंबर मध्ये कन्वर्ट करू शकताय किंवा बुलियनला नंबर मध्ये कन्वर्ट करता येईल. सांगा इथे आउटपुट काय येईल आता टेक्निकल भाषेमध्ये जर मी 1 म्हटलो तर ते काय असतं
काय असतं? आणि जर 0 केलं तर मग सांगा, इथे जर कन्वर्ट केलं मी ट्रूला तर काय येईल? 3 येईल, 1 मध्ये कन्वर्ट होईल. मग रिझल्ट काय येईल? व्हेरी गुड, 3 येणार. आणि जर फॉल्स केलं तर 0 प्लस म्हणजे 2 प्लस 0. आणि मल्टिप्लिकेशन केलं, तुम्हाला माहिती आहे एनी नंबर मल्टिप्लाय बाय 0 इज इम्प्लिसिट, म्हणजे ऑटोमॅटिक होणे. ओके, आता मला सांगा इथे काय होईल सांगा. माऊली थांबा, फोकस मध्ये आपण नंतर. सांगा. Not a number. So if I save this, it will be not a number. कारण ती एक स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. आणि जर याला जर मी या प्रकारे लिहिलं तर so if I save it, this also be a not a number. अरे ती स्ट्रिंग आहे ना, तो नंबर आहे का? नंबर कन्स्ट्रक्टरचं काम काय आहे? नंबरला, स्ट्रिंग नंबरला प्युअर नंबर मध्ये कन्वर्ट करणं. हे फॉल्स आपल्याला वाटतं की बुलियन व्हॅल्यू, त्याच्यासाठी ही स्ट्रिंगच आहे. तुम्ही डबल इन्व्हर्टेड दिला म्हणून. याला जर मी सिंगल इन्व्हर्टेड मध्ये दिला तर काय होईल? हा, आता एनी नंबर डिवायडेड बाय 0 विल बी 0. ही प्रॅक्टिस करून बघा. So in JavaScript, we have some more operators. Okay, arithmetic सोबत कोणते कोणते ऑपरेटर्स आहे? So we have assignment operators. Okay, then we have compare operators. Okay, compare operators. And then we have like logical operators. We have ternary operators. And we have nullish operator. Nullish, not foolish. Okay, nullish operator. तर आता असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय? लेट से माझ्याकडे एक नंबर आहे. ओके, लाईक n3 इक्वल्स टू 10. आणि मला काय करायचं आहे? याच व्हेरिएबलमध्ये अजून 3 व्हॅल्यूज ऍड करायची. सो हाऊ वी विल डू इट? n3 इक्वल्स टू n3 प्लस 3. मग यालाच आपण शॉर्टकट कसा करू शकतोय? n3 प्लस इक्वल्स टू 3. जर मला सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर n3 मायनस इक्वल्स टू. जर मला डिव्हिजन करायची असेल तर n3 मल्टिप्लिकेशन. सॉरी, जर मला मल्टिप्लिकेशन करायची असेल तर n3 मल्टिप्लाय इक्वल्स टू 3. असाइन 3. ओके, पहिली तर असाइनमेंट ऑपरेटर आपण बघितलाय लाईन नंबर 3, लाईन नंबर 30 वरती. रेस्ट मी या प्रकारे देऊ शकतो. जर मला मॉड्युलस हवाय तर n3 मॉड्युलस असाइन 3. Is that clear? So this is something what we can do for assignment operators. अशाच प्रकारे आपल्याकडे कम्पेअर ऑपरेटर असतात. काय असतात? कम्पेअर. सपोज मला दोन व्हॅल्यू सिमिलर आहे की नाही हे चेक करायचं आहे. सो वी यूज ट्रिपल इक्वल्स टू फॉर दिस. ओके, जर मला चेक करायचं व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू, इथं काय यूज करणार? नॉट इक्वल्स टू, म्हणजे एक्सक्लेमेशन डबल असाइनमेंट, दॅट इज नॉट इक्वल्स टू. ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर लेस. तर या झालं तुमच्या इथे 3.
ओके, कारण याला स्ट्रॉंग इक्विव्हॅलन्स म्हणतात. दोन पण असतात, पण त्या पूर्वी यूज करत होतो आपण, आता यूज करत नाही. असं पण होतं पूर्वी, बट आपण आता हा कोड यूज करत नाही, कारण यामध्ये फक्त व्हॅल्यू चेक केल्या जात्या, त्याची डेटा टाईप नाही चेक केल्या जात. मी शो करतो. सपोज मी ते म्हटलो N4, सपोज आपण असं करूया, लाईक आय विल यूज लेट N4 असाइन, मी असं म्हणेल 3 इज इक्वल्स टू 3. सांग आउटपुट काय येईल? काय आउटपुट काय ना रे? ट्रू. काय आउटपुट येईल? ट्रू. बरोबर. आता मी जर असं केलं तर आता डबल कोड झाला. जावास्क्रिप्ट मध्ये सिंगल कोट आणि डबल कोट एकच आहे. काय येणार आहे? पण आउटपुट येणार आहे ट्रू. जे तुम्हाला अपेक्षित, तुम्ही का बरं फॉल्स म्हटले बरं? हा, तर यासाठीच ट्रिपल इक्वल्स टू असतं. यात काय होतं, तो चेक करतो की डेटा सिमिलर आहे का, प्लस डेटा टाइप पण सेम पाहिजे. सो नाव यू विल गेट अ फॉल्स. ओके, त्यामुळे ट्रिपल इक्वल्स टू आणि लाईक डबल नॉट इक्वल्स टू आपण यूज करतो. येतं एक लक्षात? तसेच आपल्याकडे लॉजिकल ऑपरेटर असतात. कोणते कोणते असतात ते? अँड, ऑर, नॉट. कोणते कोणते असतात? अँड, ऑर, नॉट. ओके, आता हे जसं आपण पुढे वर्किंग करणार तसं आपण बघणार आहे, बिकॉज यानंतर जो आपण ते कन्सेप्ट शिकणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, तो कोणता आहे? स्टेटमेंट्स. ओके, आता आपल्याकडे टर्नरी ऑपरेटर असतो. टर्नरी ऑपरेटर काय आहे? कोणी यूज केलाय का? कंडिशन तुम्ही डिफाईन करू शकता, राईट? लेट्स से मला हे चेक करायचे की नंबर इवन आहे का ऑड आहे, तर कसं करणार आपण? समर्थ, एखादा नंबर इवन आहे का ऑड आहे कसं फाइंड आउट करणार? सो मी म्हणेल लाईक लेट रिझल्ट टू, आणि इथे मी असं म्हणू शकतोय का, जर सपोज हा नंबर आहे माझा 10, मॉड ऑफ 2 इक्वल्स टू 0 हवाय, अशा कंडिशन मध्ये व्हॅल्यू काय असेल आपली? सो आय वॉन्ट टू प्रिंट ट्रू. कंडिशन काय असेल ती? जर कंडिशन ट्रू असली, आपण क्वेश्चन मार्क विचारतोय बघा इथे, 10 मॉड 2 इक्वल्स टू 0 आहे का? जर असेल तर म्हणजे मी इथे लिहिणार इवन, जर नसेल तर so I will use a colon over here and I will say, sorry, I will say odd. And now if I try to print the result, you will see result 2. You will see the output will be, जर मी यालाच जर 1 केलं तर आउटपुट विल बी ऑड. हा टर्नरी ऑपरेटर आहे, हे एक शॉर्टकट आहे. काय रे? इट्स अ टर्नरी ऑपरेटर, हा एक सिंपल सा शॉर्टकट आहे जो तुम्ही यूज करू शकता. समजताय का? या शॉर्टकटचा यूज खूप ठिकाणी होतो आणि जावास्क्रिप्ट मध्ये आपण हेच यूज करतो. ओके, इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? टर्नरी मध्ये काय होतं बघा, रिझल्टच्या नंतर मी काय लिहिलंय? असाइन. एक तर इवन असाइन होईल किंवा ऑड असाइन होईल याला, म्हणजे याचा फायनल आउटपुट काय असणार आहे? इवन किंवा ऑड. पण त्यासाठी मला इथे मी कंडिशन लिहितोय 11 नॉट 2, म्हणजे 2 डिवायडेड बाय 11, सॉरी 11 डिवायडेड बाय 2 काय? याचा रिमाइंडर जर इक्वल्स टू 0 असेल तर तो नंबर इवन. हे क्वेश्चन मार्क म्हणजे काय? क्वेश्चन मार्कच्या नंतर म्हणजे ट्रू व्हॅल्यू असणार आहे, ट्रू आउटपुट. जर तो इक्वल टू 0 असेल तर काय येणार आहे आपलं, आणि जर तो नसेल तर
That's it. याला म्हणतात टर्नरी ऑपरेटर. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता नलिश ऑपरेटर आपण उद्या डिस्कस करणार. ओके.